दिवाळीचं गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल तर असं गावरान पद्धतीने केलेलं चमचमीत मसाला वांग नक्की बनवा. खरंच एवढं खतरनाक तयार होते ना की घरातले बोटच चाटून पुसून खातील. मस्त साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेलं मसाला वांग आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, जास्त मेहनत करावी लागत नाही. चला तर मग माझ्या पद्धतीने मस्त चमचमीत मसाला वांग बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. तर कांद्याची साल काढून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही कांदे चाकूमध्ये खोचून घ्यायचे आहेत आणि गॅसवरती सर्वात कमी आचेवरती याला छान भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत वरच्या बाजूने याला थोडासा काळा रंग येत नाही. तुमच्याकडे चूल असेल तर हे कांदे तुम्ही चुलीमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता आणि ज्यांना डायरेक्ट गॅसवरती भाजायचं नसेल त्यांनी कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये छान लालसर रंग येईपर्यंत कांदा भाजून घेतला तरी सुद्धा चालेल. तर इथे कांद्यांना छान रंग आलेला आहे काळपट. आता याला आपण चाकूमधून बाहेर काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊ. आता पुढची स्टेप बघू. इथे मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही लोखंडी कढई सुद्धा घेऊ शकता. तव्यावरती एक छोटी वाटी मी सुक्या खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत. त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि थोडा तांबूस रंग येईपर्यंत सुक्या खोबऱ्याचे काप सर्वात कमी आचेवरती भाजून घ्यायचे. खोबरं तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे, याला साईडला करून घ्यायचं. नंतर इथे मी 10 ते 15 शेंगदाणे घेतलेले आहेत, म्हणजेच पोहे खाण्याचा 1 चमचा शेंगदाणे आहेत. थोड्याशा तेलामध्ये शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे. नंतर पोहे खाण्याचा 1 चमचा मी फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा वापरू शकता. तर याला सुद्धा अगदी थोडंसं भाजून किंवा परतून घ्यायचं आहे, कारण ही आधीच भाजलेली असते. भाजून झाल्यानंतर याला सुद्धा साईडला करून घ्यायचं. नंतर मी 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. मसाला भाजत असताना जिथे जिथे तेल कमी वाटत असेल तिथे थोडंसं तेल टाकलं तरी सुद्धा चालेल. इथे परत मी थोडंसं तेल यावरती टाकून घेतलेलं आहे. नंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हिरव्या मिरच्या सुद्धा अगदी 10-15 सेकंद भाजून घ्यायच्या. नंतर यावरती मी पोहे खाण्याचा अर्धा चमचा धने टाकलेले आहेत. धने आणि आधी भाजून घेतलेलं सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं. नंतर जो आपण कांदा भाजून घेतलेला होता गॅसवरती तो थंड झाल्यानंतर त्याला कापून त्याचे तुकडे यावरती टाकायचे. नंतर अर्ध छोट्या आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे, तर ते टोमॅटो सुद्धा आपल्याला यावरती टाकायचं आहे आणि सर्व साहित्य परत एकदा 1 ते 1.5 मिनिट सर्वात कमी आचेवरती भाजून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे. आपलं साहित्य छान भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करून ठेवायचा आणि याला असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण वांगी कापून घेऊ. तर इथे मी 1 पाव वांगी घेतलेली आहेत. तर 6 ते 7 ही वांगी आहेत. तर आजचं हे मसाला वांग 2 ते 3 व्यक्तींना अगदी आरामात पुरेल अशा प्रमाणात सांगितलेलं आहे. भरलं वांग करतो त्या पद्धतीने वांग्याला आपल्याला 4 भागामध्ये कट करून घ्यायचं आहे. नंतर मिठाच्या पाण्यामध्ये याला धुवून ठेवायचं आहे किंवा बुडवत ठेवायचं आहे. यामुळे कापलेली वांगी अजिबात काळी वगैरे पडत नाही. तर याला मी असंच ठेवून देते. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ. तर मसाला बनवण्यासाठी जे आपण सर्व साहित्य भाजून घेतलेलं होतं ते पूर्ण थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून मस्त बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. मसाला वाटत असताना सुरुवातीला मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचं. यामुळे ना सर्व वाटण अगदी एकसारखं बारीक होते आणि खोबऱ्याचे सुद्धा तुकडे राहत नाहीत. तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं पाणीसुद्धा मी यामध्ये परत टाकलेलं होतं. मस्त एकसारखं वाटण तयार झालेलं आहे. आता लगेच आपण मसाला बनवून घेऊ. तर त्यासाठी मी कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. इथे मी थोडंसं कमीच वापरलेलं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर 1 तमालपत्र तोडून टाकायचं. नंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पानं टाकायची. थोडंसं जिरं टाकायचं आणि जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते सर्व वाटण टाकायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती ना हे वाटण छान तेल सुटेपर्यंत, रंग पूर्ण बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण जेवढं जास्त छान परतल्या जाणार ना तेवढंच आपलं मसाला वांग खूप जास्त चमचमीत आणि चविष्ट तयार होते. तर इथे तुम्ही बघू शकता वाटणाचा रंग पूर्ण बदललेला आहे आणि याला थोडंसं तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊ. तर सुरुवातीला मी यामध्ये हिंग टाकलेला आहे, 1 चमचा गरम मसाला, नंतर पाऊण छोटा चमचा हळद आणि 1.5 चमचा रंग छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. अर्धा छोटा चमचा कसुरी मेथी पावडर टाकलेली आहे. आता टाकलेले सर्व पावडर मसाले वाटणाबरोबर 1.5 ते 2 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. तर अंदाजे 2 मिनिट मी मसाले छान परतून घेतलेले आहेत. रंग तुम्ही बघू शकता आधीपेक्षा पूर्ण बदललेला आहे. छान काळा काळा रंग याला आलेला आहे. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर तेच मिक्सरचं भांडं विसळून मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला अर्धा ग्लासच्या जवळपास मी पाणी टाकलेलं आहे. पाणी आणि मसाला म्हणजेच वाटण छान एकजीव करून घ्यायचं
आता यामध्ये पाणी कमी वाटत असल्यामुळे परत यामध्ये मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. तर पाणी सुरुवातीला थोडं थोडं करून टाकायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं. आतापर्यंत आपण यामध्ये कुठेही मीठ टाकलेलं नाही आहे, तर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मीठसुद्धा एकत्र करून घ्यायचं. मीठ छान एकत्र झालेलं आहे आणि इथे मसाल्याला उकळीसुद्धा मस्त आलेली आहे. या रस्स्याबरोबर आपल्याला वांगीसुद्धा शिजवून घ्यायची आहेत. तर इथे हा रस्सा थोडासा घट्ट आहे, तर या स्टेजला मी यामध्ये पाव ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. पाण्याला म्हणजेच रस्स्याला उकळी आल्यानंतर जे वांगे आपण कापून घेतलेले होते ते सर्व वांगे यामध्ये टाकायचे. यावरती झाकण ठेवून सुरुवातीला 4 ते 5 मिनिट सर्वात कमी आचेवरती आपल्याला वांगे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे मी 4 ते 5 मिनिट अंदाजे वांगे शिजवून घेतलेले आहेत. परत एकदा चमच्याने याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. यामुळे रस्सा कुठेही तळाला लागत किंवा जळत नाही. तर इथे हा रस्सा थोडासा आणखी घट्ट झालेला आहे, तर परत यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. तर इथे टाकताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. पाणी आणि मसाला म्हणजेच भाजी छान एकजीव करून घ्यायची. थोडीशी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि याला सुद्धा एकत्र करून घ्यायचं. आता परत यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी पूर्ण शिजवून घ्यायची आहेत, म्हणजेच वांगी आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची आहेत. तर जवळपास मला इथे 8 ते 10 मिनिट लागलेले आहेत सर्वात कमी आचेवरती शिजवून घ्यायला. तर 8 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता रस्सा घट्ट छान झालेला आहे आणि आपली वांगीसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त शिजलेली आहेत. इथे या भाजीचा मसाला म्हणजेच रस्सा जो आहे मी थोडासा घट्ट ठेवलेला आहे, पण तुम्हाला जर पातळ आवडत असेल ना, थोडंसं पाणी जास्त टाकून तुम्ही हा रस्सा पातळसुद्धा बनवून घेऊ शकता. या सर्वात शेवटी गॅस बंद करून यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि अगदी हलक्या हाताने एकत्र करून घ्यायची. आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिट ही भाजी अशीच ठेवायची आहे, म्हणजे जे काही तेल आहे तर ते वरती यायला मदत होते. तर इथे आपली मस्त गावरान पद्धतीने केलेलं चमचमीत मसाला वांग तयार झालेलं आहे. मसाला वांग खरंच एकदा नक्की बनवून बघा, खूप जास्त भारी तयार झालेलं होतं. मला तर प्रचंड आवडलं. तर कसं वाटलं तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.